पिंपळनेरच्या नीलकंठ नगरातील लग्न मंडपात झालेला वाद गेला विकोपाला। चाकूने वार केल्याने तिघांचा दुर्दैवी मृत्यू तर दोघे जण जखमी। पिंपळनेर तालुका साक्री येथे विवाह समारंभासाठी जमलेल्या नातलगांमध्ये झालेल्या जुन्या वादाचा प्रश्न निकाली काढताना शाब्दिक वाद व नंतर त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले। यामध्ये धारदार चाकूचा वार केल्याने 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोघे जण जखमी झाले आहेत। खुनाची घटना घडल्याने या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। पिंपळनेर येथील नीलकंठ नगरात एका लग्न कार्याच्या मंडपात धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अन्य 2 जण जखमी झाले आहेत। ही घटना गुरुवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हळदीच्या दिवशी साखरपुड्याची तयारी सुरू असताना साक्री व सोनगड येथून आलेल्या नातेवाईकांमध्ये आधीपासूनच जो वाद सुरू होता त्यावर समोपचाराने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात होता। मात्र तेथे वादंग निर्माण झाला व आधीच्या वादाचा राग मनात धरून साखरपुड्यापूर्वी संशयित आरोपींनी व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह संदेश व व्हिडिओ ठेवल्याने तणाव अधिक वाढला। त्यामुळे विवाह मंडपातच अचानक कुरापत काढत धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला। या हल्ल्यामध्ये देवेंद्र ज्ञानेश्वर पवार, सुरेशगिरी सुपडू गोसावी, साहिल सुरेश गोसावी, तिन्ही राहणार साक्री यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। तर पंकज अशोकगिरी गोसावी व सागर मोजगीर गोसावी दोन्ही राहणार साक्री हे जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे। लग्न सोहळ्यापूर्वी झालेल्या या घटनेमुळे पिंपळनेर परिसरात मोठी खळबळ उडाली असून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच साक्रीचे पोलीस उपविभागीय अधिकारी संजय भांबळे, पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे, निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे, साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रोंदळ तसेच एलसीबीच्या पथकाने ही धाव घेतली। साक्रीचे आमदार मंजुळाताई गावे यांनी ही भेट देत माहिती जाणून घेतली। घटनेची वार्ता शहरामध्ये पसरताच पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात नागरिकांची मोठी गर्दी जमली। संभाव्य तणाव लक्षात घेऊन पिंपळनेर पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला। जखमी पंकज गिर, अशोकगिर गोसावी वय 30 वर्ष राहणार साक्री यांच्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते। दरम्यान या घटनेतील सर्व आरोपींचा शोध पिंपळनेर पोलिसांकडून घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असताना तिघांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे। 4 संशयितांपैकी 3 जणांना पोटाबारी भागातून पोलिसांनी ताब्यात घेतले असून एकाचा कसून शोध पोलिसांकडून घेतला जात आहे। घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासातच पिंपळनेर पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत। महेंद्र गोसावी, कांतीलाल गोसावी, जसवंत गोसावी यांना पिंपळनेर पोलिसांनी अत्यंत शिताफीने नाकाबंदी करून ताब्यात घेतले आहे। तर अनिल गोसावीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे। या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे हे करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट, एक्सप्रेस न्यूज मराठी, पिंपळनेर।